भर पावसात उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरच हे सामाजिक कार्यकर्ते भेळ खात का उभे आहेत हा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असावा। थोडं मागं जाऊन आठवा। एप्रिल 2026 मध्ये पश्चिम बंगालच्या झारग्राम येथे रॅलीनंतर पीएम मोदींनी आपला ताफा थांबवून रस्त्यावरची झालमुडी खाल्ली होती। तीच ही झालमुडी आहे। या सर झालमुडी GR आहे गव्हर्नमेंटचा। कसं आहे की साधारणपणे जे शासन निर्णय जनतेच्या विरोधामध्ये असतात तर त्यांची होळी करण्याची पद्धत आहे, परंतु ज्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हायला पाहिजे त्याची होळी करण्याची वेळ उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा आवाळे यांनी आमच्यावरती आणलेली आहे। हा कागद जो आहे तो हा GR आहे शासनाचा, त्याचा कागद आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही ही झालमुडी खातोय। हा भ्रष्टाचाराच्या विरोधातला मोदी पॅटर्न आहे की झालमुडी खायची आणि बाकी सगळं विसरून जायचं। झालमुडी ही एक प्रकारची भेळ आहे, फक्त तो सरकार रस्त्यावरच्या विक्रेत्यांशी किती पारदर्शक आहे हे दाखवण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न होता। उल्हासनगर महानगरपालिकेत मात्र कायद्याने वागा लोक चळवळीला चक्क महाराष्ट्र शासनाच्या आदेशाची वळकुटी करून त्यात झालमुडी खाण्याची आणि त्या शासन निर्णयाची होळी करण्याची वेळ नेमकी का आली असा प्रश्न आता उल्हासनगर वासियांना पडला आहे। कारण उल्हासनगर महानगरपालिकेच्या IAS दर्जाच्या आयुक्त असलेल्या मनीषा आव्हाळे या शासन निर्णय अक्षरशः पायदळी तुडवून भ्रष्ट अधिकाऱ्यांची टोळी हाताशी धरून मनमानीने उल्हासनगरचं प्रशासन चालवित असल्याचा आरोप कायद्याने वागा लोक चळवळीचे राज असरोंडकर यांनी केला आहे। उल्हासनगर महानगरपालिकेतील 23 पेक्षा अधिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात लाच घेताना पकडलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना कार्यकारी पद देऊ नयेत आणि कुठेही जनसंपर्क येईल, आर्थिक व्यवहार होतील असे पद देऊ नयेत असा शासन निर्णय असताना देखील मनीषा आव्हाळे या निर्णयाचा अवमान करून अशा भ्रष्ट लोकांना बेकायदेशीरपणे पैसे कमवण्याच्या पदांची खैरात वाटतात। त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेतील भ्रष्टाचार उच्चांक गाठतोय। उल्हासनगर महानगरपालिकेची आणि आयुक्तांची बदनामी होत असल्याचा आरोप राज असरोंडकर यांनी केला आहे। हा कागद जो आहे तो हा GR आहे शासनाचा, त्याचा कागद आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही ही झालमुडी खातोय। हा भ्रष्टाचाराच्या विरोधातला मोदी पॅटर्न आहे की झालमुडी खायची आणि बाकी सगळं विसरून जायचं। तर हा झालमुडी याच्यातली GR मधली संपल्यानंतर हा जो GR आहे हा बिनकामाचा उरणार आहे आणि आम्ही त्याची होळी करणार आहोत। 2 वेळा आंदोलन केलंय, दुसरा टप्पा आहे। आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्यावरती माझा आरोप होता की हे जे पदभार दिलेले आहेत हे प्रशासकीय नसून याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे, पैशांचे व्यवहार झालेले आहेत। या महानगरपालिकेमध्ये प्रशासन नाहीये, टोळी आहे। आयुक्त मॅडम जर प्रशासन चालवत असत्या तर त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पदभार काढून घेतले असते, परंतु त्या टोळी चालवत आहेत आणि टोळीतली माणसं ससा टोळीचा मोहरक्या जो असतो तो गमावत नाही आणि त्यामुळे त्या पदभार काढून घेत नाहीयेत। शासन निर्णय कशासाठी काढले जातात आणि त्याचा आदर जर राखता येत नसेल तर अशासारख्या उद्यम अधिकाऱ्यांचं काय करायला पाहिजे, अपमान व्हायला पाहिजे, त्यांना समजायला पाहिजे, त्यांना थोडं तरी वाटायला पाहिजे। आज आम्ही या शासनाच्या GR मध्ये झालमुडी खातोय आणि आता त्याची होळी करणार आहे आणि त्याची तुम्हाला जाणीवच नाहीये।